का सामन्यानंतर व्यवस्थित झालं पाहिजे. हां याच्यानंतर आहे. हा ही सामना झाल्यानंतर हा होतोय आता सामना चालू. जाऊ नका म्हणजे थोडा तुम्ही बसून घ्या तिकडे तिकडे पण खुर्च्या लावल्या तर मित्र. मित्रत्व दोन्हीकडे संघातील खेळाडूंना विनंती आहे त्यांनी खेळाडू कक्षामध्ये यायचं आहे तिथं बसायचं आहे आपल्याला. हां म्हणजे बाकीच्या खेळाडूंना विनंती आहे त्यांनी बसायचं आहे आपल्यासाठी खेळाडू कक्ष बनवलेला आहे. कमिटीला सहकार्य करा. बसण्यासाठी जागा केलेली आहे. दोघांचा 12वा खेळाडू यायचं आहे. मित्रत्व दोन्हीवडे संघाचा प्रतिनिधी यायचं आहे. मित्रत्व दोन्हीवडे. पुढील होणार सामना जय हनुमान गरीबाचा वाडा वर्सेस मित्रत्व दोन्हीवडे. पाहूया हा सामना 3 षटकांचा असेल. याची दोन्ही कडताना नोंद घ्यायची आहे. पहिलं षटक हे पॉवर प्ले षटक असणार आहे. करतो की धन्यवाद. आतापर्यंत समालोचनाचा हॅलो धन्यवाद. आतापर्यंत जो समालोचनाचा कार्यक्रम हाती घेतला होता त्यांचं मनपूर्वक अभिनंदन. पुढील सामना सकाळपासून या धगधगत्या रखरखत्या उन्हात हे क्रिकेटचे सामने आपल्याला पाहायला भेटत आहेत. तसंच यूट्यूब लाईव्हसुद्धा आपण बघू शकता. परत एकदा युवा क्रिकेट क्लब चषक आयोजित क्रिकेट सामने सर्व रसिकांचं खेळाडूंचं संघाचं आणि इथल्या स्वयंसेवकांचं सगळं कार्यकर्त्यांचं मनापासून अभिनंदन करतो. आणि या सामन्याची सुरुवात होत आहे. गरिबांचा वाडा बॉलर नेम राहुल आणि बॅट्समन नेम स्ट्राईकला आहेत ते रोहित आणि नॉन स्ट्राईकला आहेत ते भाई नाव विलास. संघाचं वैयक्तिक पहिलं सामन्याला सुरुवात होत आहे. पंच म्हणून काम करतात ते अभिनंदनी तेजस. पहिला चेंडू लेफ्ट हँड बॉल बॅस आणि मला वाटतं हा लेग साईडच्या दिशेने चेंडू मला वाटतं मिसफिल्ड आणि गचा क्षेत्ररक्षण मला वाटतं चौकार कनेक्टिंग इंडिया. हा चौकार पहिल्याच चेंडूत 4 रनांचं भर पडते संघासाठी या दानिवडे या संघाला. आणि 4 रनांचं हे अमूल्य चांगलं जे भर भेटत या संघासाठी 4 रनांचं पहिलाच चेंडू चौकार. बघूया पुढचा चेंडू कोणत्या पद्धतीने टाकतायत. पहिलं षटक हे पॉवर प्लेचं असेल. नो बॉलला फ्री हिट. पुढचा चेंडू मारा करतील रोहित. पंचांना पार करून टाकला चेंडू मला वाटतं 6 कटर स्विंग निर्धाव चेंडू पाहायला भेटतोय. राहुल चांगलासा स्विंग लेफ्ट हँड बॉलर. थोडंसं मीडियम गतीचा हा बॉलर मध्यम गतीचा. पुढचा चेंडू आणि मला वाटतं हा लेफ्ट साईडच्या दिशेने वरतून मारला चेंडू. 1 धाव घेण्यास समाधान. आणि मला वाटतं हा पंचांचा निर्णय मला वाटतं हा चांगलं क्षेत्ररक्षण आणि 2 धाव घेण्यात अंपायर कॉल 2 ना 2. ओके थँक्यू धन्यवाद. अंपायर पंच म्हणून काम पाहतात अमित आणि तेजस. चांगला असा अनुभव त्यांना सुद्धा. पुढचा चेंडू आणि मला वाटतं हा
सफल झाल्यामुळे काहीसा चांगला निर्णय पंचांचा. जेव्हा प्लेयर सफल होतो, ठीक आहे, निर्धाव चेंडू. चांगलासा उत्कृष्ट गोलंदाजी पाहायला मिळते आपल्याला या सामन्यामध्ये. आणि मला वाटतं हा बघूया झेलबाद होतोय का. आणि मला वाटतं झेल सुटलेली आहे. थोडंसं गचा क्षेत्ररक्षण या खेळाडूकडून पाहायला मिळतंय. काहीसं तापमान थोडंसं गरम असल्यामुळे काही चेंडू टिपण्यात यश नाही मिळालं त्या खेळाडूला. आणि चांगली गोलंदाजी आत्तापर्यंत पॉवर प्ले जे षटक समजू शकतोय काहीसं चांगलं यशस्वी ठरतंय. पुढचा चेंडू उत्कृष्ट बॉल. आणि मला वाटतं हा आणि मला वाटतं आत्ता सुद्धा झेल सुटलेली आहे. चांगलासं गोलंदाजी होती पण काहीसे यश नाही मिळालंय. गोलंदाज आपल्या पद्धतीने मला वाटतं षटक संपतंय. या षटकाची धावसंख्या होते 8. बिनबाद 8. पॉवर प्लेचं चांगलं षटक या राहुल या खेळाडूकडून. स्वतःवर विश्वास होता, चांगली गोलंदाजी केली, परंतु त्याच्या त्या आकारामध्ये जे खेळाडू खेळत होते त्या संघाने थोडंसं सहकार्य कमी पडलं. म्हणून नाहीतर आज या ओव्हरमध्ये 2 विकेट त्याला भेटले असते. तरीसुद्धा मनावर ताबा, काहीसं सपोर्ट करत त्या फिल्डरला, त्या खेळाडूला. बघूया पुढचं षटक संघाचं दुसरं हितेश. आणि वैयक्तिक पहिलं. मैदानाच्या या बाजूला आपल्याला एक युवा चषक क्रिकेट आयोजित या सर्व रसिकांचं, खेळाडूंचं आणि सर्व कार्यकर्त्यांचं, स्वयंसेवकाचं परत एकदा अभिनंदन करतो. सकाळपासून चांगली मेहनत घेत आहेत, चांगलं आयोजित केलं आहे या सर्व युवा क्रिकेट चषक या खेळाडू रसिकांनी, स्वयंसेवकांनी. चांगली एक मॅनेजमेंट म्हणतो सगळे अशी या ठिकाणी आपलं पाहायला मिळते. तसंच सर्व खेळाडूचं रसिकांचं हार्दिक अभिनंदन परत एकदा. आणि थोडासा वेळेचा विलंब आणि वेळेअभावी आपण सर्वांना परत एकदा पंचांनी थोडंसं लक्ष द्यायचं. चांगला अनुभव म्हणतो त्यांचा सुद्धा. आत्तापर्यंत सर्व सामने चांगले वेळेमध्ये खेळवत आले. आत्तासुद्धा यापुढे सुद्धा सर्व सामने वेळे अगोदर होतील ही अपेक्षा करतो. आणि पुढील षटकाला सुरू करण्याचा मी एक पुढचं षटक हितेश याचं, संघाचं दुसरं आणि वैयक्तिक पहिलं. बघूया स्ट्राईकला येते विलास, मारा करतील हितेश. आणि हा सुद्धा मला वाटतं निर्धाव चेंडू. चांगलं असं छोटंसं रनअप त्यांचं. आणि मला वाटतं थोडंसं अगोदरच प्लॅनिंग आहे की कोणत्या दिशेने चेंडू ठेवायचा, कोणती लाईन ठेवायची, कोणती लेन ठेवायची. हे बोला हितेश, हितेश हितेश चांगला गोलंदाजी. पुढचा चेंडू मला वाटतं हा उंच असा. ओके हां ओके हां 2 धाव घेण्यास यशस्वी होत आहेत. मला वाटतं चांगला असा हवेत हा उत्कृष्ट शॉट खेळला होता. अजूनपर्यंत या सामन्याला 2 षटक होत आहेत, पण काही चौकार षटकांचा हा आपल्याला काही बघायला भेटत नाही. मला वाटतं जेव्हा मी कॉमेंट्री करत होतो तेव्हा जसं बोलत होतो तसं बॅट्समन त्याला ते फॉलो करत होते. आता बघू विलास आपल्या संघासाठी काय करतोय, कारण त्या संघाला त्याच्याकडून काही चौकार षटकाची अपेक्षा आहे. पुढचा चेंडू हितेश यांचा, मारा करतील विलास. आणि मला वाटतं परत निर्धाव चेंडू. थोडंसं स्वतःवर विश्वास, स्वतःचा कॉन्फिडन्स हा गरजेचा असतो. तोच त्या या सामन्याला या प्लेयरला, या खेळाडूला परत आणेल. बघूया पुढचा चेंडू. आणि मला वाटतं हा उत्कृष्टचा हवेमध्ये. आणि मला वाटतं गडी बाद होतोय. या संघाला एक धक्का बसतोय. आणि एक गडी बाद होतोय. विलास त्याची जागा घेण्यात येतो आयुष.
काही चौकार षटकार बघायला भेटले नाही तरीसुद्धा आयुष याच्याकडून बघूया संघामध्ये काही भर पडते का. काहीसा धडधाकड बॅट्समन आपल्या संघासाठी. बघू काय करू. लेफ्ट हँड बॅट्समन जसं काहीतरी वेगळी एक म्हणतात की लेफ्ट हँड बॅट्समन हा काहीतरी एक पॉझिटिव्ह एनर्जी किंवा पॉझिटिव्ह एक अप्रोच घेऊन येतो आपल्या संघासाठी. तसा हा बघू स्वतःचा हा लेफ्ट हँड बॅट्समन आयुष आपल्या संघासाठी. मला असं वाटतं की तो ज्या रूपाने आलाय त्या रूपाने काहीतरी काम करेल आपल्या संघासाठी. काहीतरी चौकार षटकार मारायची अपेक्षा ह्या त्याच्या संघाकडे त्याच्याकडून आहे. बघू ती पाहायला मिळते का. चांगली हितेशाची गोलंदाजी अजून तरी व्यवस्थित आणि एक नीटनेटकेपणाची गोलंदाजी म्हणू शकतो. लाईन लेंथ व्यवस्थित, काही अतिरिक्त धावसुद्धा त्याने दिली नाही आहे. बघू पुढचा चेंडू हितेशाचा. मारा करतील आयुष. पहिलाच चेंडू सामना करतील. थोडंसं टेम्परेचर जास्त उन्हामध्ये स्टॉप. पुढचा चेंडू उत्कृष्ट उत्कृष्ट लाईन लेंथ उत्कृष्ट. मला वाटतं निर्धाव चेंडू. पंचांचा निर्णय अंतिम राहील. थोडंसं चांगल्याशी अंपायरिंग म्हणता येईल पंच म्हणून दोघं अमित आणि तेजस. चांगली गोलंदाजी आजूपर्यंत हितेशाची. सराव प्रॅक्टिस विल मीन प्रॅक्टिस. सराव कोणत्याही गोष्टीचा असेल तर कोणतीही गोष्ट मुश्किल नाही असं मी म्हणतो. आणि या हितेश या बॉलरने 5 बॉलमध्ये 2 रन फक्त दिलेत. चांगलं बॉलिंग चांगलं गोलंदाजी आपल्याला बघायला भेटते या हितेश या खेळाडूकडून. पुढचा चेंडू आयुष्यासाठी. आणि हा उत्कृष्ट असा हवेत शॉट मारला आयुष. आणि मला वाटतं बघूया कीपरकडून झेल बाद. दुसरा धक्का बसतोय या संघाला आयुष्याच्या स्वरूपात. मला वाटतं ज्या प्लेयरचं खेळाडूचं मी नाव घेतो त्या खेळाडूची स्तुती केली का तो खेळाडू आऊट होतोय असं वाटतंय. म्हणून मी स्तुती करणं बंद करतो. आता या प्लेयरचं फक्त नाव घेतो. बघू तो आपल्या संघासाठी काय करतोय. आपल्या संघासाठी त्याची जागा घेण्यात येतोय. मला वाटतं बॅट्समन. हां ओके. षटक संपतोय. तिसरं षटक वैयक्तिक आणि संघाचं तिसरं. सौरभ 10 धावसंख्या 10. न्यू बॅट्समन नाव आदेश. फक्त नाव घेतोय. परत एक बॅट्समन नेम आदेश बॉलर नेम सौरभ. मी फक्त बॅट्समनचं नाव घेतोय. बाकी बॅट्समनबद्दल काहीच बोलणार नाही जोपर्यंत तो एक बॉल खेळत नाही. कारण ज्या बॅट्समनची मी स्तुती करतो तो बॅट्समन मला वाटतं परत तंबूत परततोय. फक्त बॅट्समनचं नाव घेतो आदेश. बॉलर नेम सौरभ. शेवटचं हाणामारीचं षटक. संघाचं तिसरं वैयक्तिक पहिलं. शेवटचं षटक संघाचं तिसरं आणि वैयक्तिक पहिलं. थोडंसं पुढचा चेंडू मारा करतील रोहित. सौरभ उत्कृष्ट शॉट. मला वाटतं हा जेल सुटलेली आहे. गच्छा क्षेत्ररक्षण परत या खेळाडूकडून पाहायला मिळते. 2 धाव घेण्यात यशस्वी होते हा संघ. 2 धावा धावून समाधान मानतायत. आणि धावसंख्या होती ती 12. बॉलर जो गोलंदाजी करतोय त्याचं नाव आहे सौरभ आणि त्याचा जर्सीचा नंबर आहे 45 म्हटलं का एका खेळाडूचं आपल्याला आठवण येते मित्रांनो. तो म्हणजे आत्ताचा एकदम एक विश्वासातला कॅप्टन रोहित शर्मा. ज्या IPL मध्ये आज सक्सेसफुल कॅप्टन आहे त्याचं नाव रोहित शर्मा आणि त्याचा जर्सीचा नंबर 45. पुढचा चेंडू सौरभ याचा मारा करतील रोहित. आणि मला वाटतं हा उत्कृष्ट असा मिडॉनच्या दिशेने मला वाटतं झेल बाद. चांगली गोलंदाजी करतोय सौरभ. नाव घेतलं रोहित शर्मा. मला वाटतं रोहित शर्मा बॅट्समन आहे पण बॉलर या स्वरूपात त्याच्या रोहित सौरभ यार आता हा गडी बाद होतोय आणि त्याची जागा घ्यायला जाते ते मला वाटतं
रोहित शर्माबद्दल सांगायचं म्हटलं तर खूपच शब्द कमी आहेत, वेळ कमी पडेल असा हा भारतीय संघाचा कर्णधार आत्तासुद्धा राजकोट निरंजन शहामध्ये आपली टेस्ट बॅट्समन नेम हितेश. आतासुद्धा निरंजन शहा राजकोट या मैदानात आपली गीतेश इंडिया वर्सेस इंग्लंड टेस्ट चालू आहे. आणि या कर्णधारासंघी त्याने शतक ठोकलं होतं. तसंच दुसरा रवींद्र जडेजा जो ऑलराऊंडर मानला होतो त्यांनी सुद्धा शतक ठोकलं होतं. आणि 2 डेब्यू ज्याला म्हणतात की त्यांचा पहिला सामना सरफराज खान आणि ध्रुव जुरेल विकेटकीपर. पुढचा चेंडू सौरभ याचा मारा करतील गीतेश. हा काहीचा स्विंग चेंडू आणि मला वाटतं एक धाव घेणं समाधान मानतायत हा संघ. धावसंख्या कमी, मला वाटत नाही धावसंख्येचं आव्हान थोडंसं जास्त पाहिजे. 3 ओव्हरच्या षटकामध्ये धावसंख्या होते 13, 13. बाकी बघू मी फक्त या पुढचा चेंडू निर्धाव चेंडू. मी फक्त आदेशाचं नाव घेतलं होतं पण आदेश अजून तरी काही चांगली कामगिरी पार पाडत नाही आहे, त्याच्याबद्दल स्तुतीच केली नव्हती. बघू अजून एक चान्स आहे आदेश या खेळाडूला काहीतरी करून दाखव. डॉट. निर्धाव चेंडू सौरभ याचा चांगली गोलंदाजी अजूनही तरी. परत एकदा आणि मला वाटतं झेलबाद. चांगली आत्तापर्यंत गोलंदाजी मानली जाईल सौरभ या खेळाडूची. 2 विकेट त्याने घेतलेत 3 धावा देऊन. आत्तापर्यंत चालू स्कोर मला असं वाटतं सर्व सामन्यांमधला. आणि त्याची जागा सुमित. काहीतरी आपल्या संघासाठी करा, संघाकडून अपेक्षा खूप आहेत. आज जेवढे प्लेयर जात आहेत त्यांनी एकाने तरी चौकार षटकार मारा. संघाला खूप अपेक्षा आहे तुमच्याकडून. काहीतरी करा, प्रयत्न करा. लास्ट 2 to go, 1 to go. फुट. आणि मी अगोदरच सर्व संघांना नियम सांगितले होते. ट्रॅक शूज कंपल्सरी असेल आणि या संघाने जीन्स घातले या खेळाडूने तर चालेल. ओके, जर समोरच्या सामन्याला ठीक आहे चालेल. टीम स्पिरिट चांगला असा सर्व हा समोरचा अपोजिट संघ या संघाने मान्यता दिली आहे. एकदा त्यांचं सुद्धा अभिनंदन. टीम स्पिरिट गरजेची असते कारण प्रत्येक खेळाडू हा खेळाडूच्या स्वरूपाने क्रिकेट खेळतो. त्यांचं जोरदार अभिनंदन. परत एकदा शेवटचा चेंडू आणि मला वाटतं हा उत्कृष्ट चेंडू, निर्धाव चेंडू. मला वाटतं डॉट. मान्यता देऊन सुद्धा आपल्या संघासाठी काही करू शकले नाही. चांगली गोलंदाजी या संघाची. जोरदार टाळ्या या संघासाठी. उत्कृष्ट धावसंख्या, उत्कृष्ट गोलंदाजी. मला वाटतं हा सर्वात लोएस्ट स्कोर आतापर्यंत धावसंख्या होते 13. या संघाला 14 धावांची आवश्यकता 18 बॉलमध्ये. संकल्प 11 आणि आप्पा 11 या संघाच्या कर्णधारांनी टॉससाठी यायचं आहे. युवा क्रिकेट क्लब आयोजित युवा चषक 2024 पर्व दुसरं. प्रथम पारितोषिक रोख रक्कम 21,000 रुपये कुमार आराध्या अनिल पाटील यांच्यामार्फत देण्यात आले आहे. त्यांचे हार्दिक अभिनंदन. द्वितीय पारितोषिक रोख रक्कम 13,000 श्री योगेश माने यांच्यामार्फत देण्यात आले आहे. त्यांचे हार्दिक आभार. प्रथम क्रमांक चषक व द्वितीय कुमार प्रोसेस कन्सल्टंट अँड केमिकल यांच्यामार्फत देण्यात आले आहे. त्यांचे हार्दिक आभार. द्वितीय क्रमांकाने चषक कुमार प्रोसेस कन्सल्टंट अँड केमिकल यांच्यामार्फत देण्यात आले. त्यांचे पुन्हा एकदा हार्दिक आभार. मॅन ऑफ द मॅचकरिता श्री नील प्रशांत कदम व कृष्णा कैलास लोखंडे यांच्यामार्फत देण्यात आले. त्यांचेसुद्धा मनपूर्वक आभार. प्रत्येक मॅचमध्ये टीमला सन्मान चिन्ह कैलासाठी किसनराव कळंत्रे यांच्या स्मरणार्थ श्री संदीप कळंत्रे यांच्यामार्फत देण्यात आले. तरी त्यांचे मनपूर्वक आभार. मालिकावीर करिता प्रसाद शिगवण यांचेसुद्धा मनपूर्वक
आभार या सर्व युवा क्रिकेट क्लब आयोजित युवा चषक आणि उत्कृष्ट गोलंदाज व फलंदाजी आणि ट्रॉफी कुमार अमय शिगवण यांच्यामार्फत देण्यात आले, त्यांचे मनपूर्वक आभार. मालिकावरकरिता प्रसाद कोरगावकर यांच्यामार्फत देण्यात त्यांचे सुद्धा मनपूर्वक आभार. आणि त्वरित क्षेत्ररक्षण लावायचं आहे. काहीसं आव्हान छोटंसं आहे परंतु बोलण्याकरता छोटंसं आहे. जर त्या या संघाने बॉल द्यायचा आहे, बॉल या संघाने जर चांगली प्लॅनिंग जुना बॉल द्या. या संघाने चांगली अशी प्लॅनिंग केली. हितेश आणि संकेत स्ट्राईक आणि नॉन स्ट्राईक. हितेश आणि संकेत संघाची चांगली प्लॅनिंग, चांगली जर एक समीकरण खेळून संकल्प 11 आणि अप्पा 11 दोन्ही संघाच्या कर्णधारांनी आलं का बाबू. अप्पा 11 कुठे असेल या संघाच्या कर्णधारांनी लवकरात लवकर यायचं, नाणेफेक करून घ्यायचे. अप्पा 11 14 धावांचं आव्हान या संघासमोर ठेवलं आहे. जय हनुमान गरीबाचा वाडा या संघाला 14 धावांचं आव्हान. अप्पा 11 या संघाच्या कर्णधारांनी लवकरात लवकर स्टेजची संपर्क साधा. ओके ओके. नाणेफेकीचा कार्यक्रम टॉस करून घ्यायचा आहे दोघांनी. लगेच त्वरित सामना चालू करायचा आहे. धावसंख्याचं आव्हान कमी आहे तरी चांगली प्लॅनिंग केली दानिवडे संघाने तर मॅच तुम्ही जिंकू शकता. बघू ते खरंच त्या उतरत आहेत का. नाणेफेकीचा कार्यक्रम अक्षय कदम संघाचे नाणेफेक होते. अप्पा 11 आणि संकल्प 11 आणि मला वाटतं अप्पा 11 मागतायत आणि टॉस विन अप्पा 11. थोड्या वेळात डिसिजन कळवतील. अप्पा 11 टॉस विन झाले. बॉलर नेम रोहित. संकेत लेफ्ट हँड बॅट्समन. एक पॉझिटिव्ह एनर्जी, पॉझिटिव्ह बॅट्समन, पॉझिटिव्ह सगळं जर एक बघण्यात येतं तर पहिलाच षटक संघाचा आणि वैयक्तिक मारा करतील संकेत. उत्कृष्ट शॉट हा पॉवर प्लेच्या वरतून मारला जाईल. एक धाव घेण्यास समाधान म्हणतात, दुसरी धाव घेण्यास यश आलंय आणि चांगली फिल्डिंग. पहिला चेंडू होता, पॉवर प्ले षटक पहिलं जोर 2 धाव समान म्हणतात. धावसंख्या होती 2. बॅट्समन रोहित संकेत आणि हितेश. स्ट्राईकला येते संकेत, नॉन स्ट्राईकला येते हितेश. लेफ्ट हँड बॅट्समन चांगला कॉम्बिनेशन. 14 धावांचं आव्हान या संघाला. बघूया पहिल्या षटकात होत आहे का ते. पुढचा चेंडू रोहित याचा. फिल्डिंग अप्पा 11 क्षेत्ररक्षण घेतलं. अप्पा 11 या संघाने आणि वाटतं हा आणि वाईट चेंडू. पंचंदानीने वाईट बॉल. 3 धावा. अप्पा 11 संघाने क्षेत्ररक्षण नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षण घेतलंय. सर्वांनी नोंद घ्यायची आहे. पुढचा चेंडू रोहित याचा. बघू आपल्या संघासाठी विकेट देतात का. शॉट हा बसून मारला, सुपला शॉट आणि हा चौकार. चांगला असा लेग साईडच्या दिशेने मारला चेंडू, चौकार. धावात भर होते, धावसंख्या होते 7. बिनबाद 7. दोन बॉल 7 धावा. अजून 7 धावा पाहिजेत. चांगला असं बॅटिंग बघायला भेटे आपल्याला संकेत त्याच्याकडून. पुढचा चेंडू आणि मला वाटतं हा सुद्धा निर्धाव चेंडू. काहीसा न समजला चेंडू. बॅट्समनची पॉझिटिव्ह एनर्जी बघून बॉलर थोडासा प्रेशर, पण तरी सुद्धा प्रेशर न घेता निर्धाव चेंडू टाकलाय या रोहित याने. पुढचा चेंडू मारा करतील संकेत.
परत एकदा काहीसा न समजला चेंडू संकेताला धावांचं आव्हान थोडंसं कमी आहे तरी सुद्धा एक प्रयत्न म्हणतो करायला काय जात आहे तरी सुद्धा रोहित या गोलंदाजीने हार नाही मानलीत आपल्या सतत प्रयत्नावर तो सतत चेंडू दुसरा टाकतोय सरळ निर्धाव चेंडू पुढचा चेंडू आणि हा सुद्धा उत्कृष्ट असा शॉट बिळांच्या दिशेने मारला चौकार चांगलासा सर्कलच्या वरतून मारला चेंडू धावसंख्या होते 11 मला वाटतं बघू ह्याच षटकामध्ये ते धावसंख्या करतायत काय 14 धावांचं आव्हान ठेवलं होतं या संघासमोर उत्कृष्ट शॉट या ओव्हरमध्ये 2 चौकार त्यांनी मारलेत एक मिडॉन आणि एक मिडॉपच्या दिशेने हे थेट प्रेक्षेपण आपल्याला यूट्यूब लाईव्ह सुद्धा पाहता येईल युवा क्रिकेट क्लब आयोजित युवा चषक 2024 पर्व दुसरे सर्व खेळाडूंचे रसिक आणि सर्व संघाचं परत एकदा मी हार्दिक मनपूर्वक अभिनंदन करतो आणि पुढचा चेंडू हा सुद्धा शॉर्ट चेंडू आणि मला वाटतं हा सुद्धा चौकार आणि मला वाटतं हा संघ विजयी झालेला आहे एकाच षटकामध्ये सगळा सामना त्यांनी मारला संकेताची उत्कृष्ट गोलंदाजी आणि फलंदाजी बघायला भेटली आणि हा संघ विजयी होतोय जय हनुमान गरीबाचा वाडा विजयी होतोय आणि या संघामध्ये मॅन ऑफ द मॅच झालाय रोहित संकेत या संघाला मॅन ऑफ द मॅच म्हटलं त्याने आपलं आणि समोरच्या संघाने सन्मान चिन्ह घेऊन जायचंय पुढची क्षेत्ररक्षण